सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतं आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो. अशीच एक योजना म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने युनियन फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल कृषी अभियानाचा भाग म्हणून ही योजना राज्य सरकार राबवत आहे. तर नेमकी ही योजना कशी आहे, याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ग्री स्टॅक नावाचा एक प्रकल्प राज्य शासनाने आणलेला आहे. याच्यामध्ये जसं आतापर्यंत आपण पॅन कार्ड आधारला सीड केलं, बऱ्याचशा गोष्टी आपण आधारला सीड केल्या, तसंच आता शासनानं प्रत्येक शेतकऱ्याचे लँड रेकॉर्ड सुद्धा आधारला सीडिंग करण्याचा हा प्रकल्प आणलेला आहे. त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये हे काम ऑलरेडी 15 डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे. वानगी दाखल म्हणून आपण प्रत्येक तालुक्यामधून एक एक गाव निवडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याचा युनिक आयडी जनरेट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा प्रकल्प महसूल, कृषी विभाग आणि पंचायत विभाग यांच्या मार्फत संयुक्तपणे राबवला जातो. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव म्हणून आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे याचं काम पाहत आहेत आणि पूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी आणि मॉनिटरिंग ज्याला म्हणू आपण ते करण्याचं काम महसूल विभाग करतो. लाभ असा होणार आहे की एकदा शेतकरी ओळखपत्र मिळालं की तुम्हाला वेगवेगळे लाभ जे शासनाच्या योजनेचे मिळतात त्या युनिक आयडीच्या माध्यमातूनच ते लाभ दिले जातील. मग ग्रामपंचायतीमार्फत दिले जाणारे लाभ असतील, महसूल विभागामार्फत दिले जाणारे लाभ असेल, पीक विमा असेल, इव्हन नैसर्गिक आपत्तीचं अनुदान शेतकऱ्यांना शासनाच्या तर्फे दिलं जातं. हे सगळं युनिक आयडीला सोडूनच हे लाभ यापुढे दिले जातात. शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन आहे याच्यामध्ये करायचं अगोदर तुम्हाला शेतकरी असला पाहिजे, तो हेच महत्त्वाचं कागदपत्र आहे. 7/12 त्याची आयडेंटिटी तलाठी करतील, तो शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या नावावर या गटामध्ये एवढं क्षेत्र आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आयडी तयार करून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ हा घेता येईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.